माझं नाव सुहास शंकर तावडे, गाव विली आहे. माझ्या डेअरी फार्मचं नाव हरिश्चंद्र डेअरी फार्म विली. माझा हा दूध व्यवसाय 2007 पासून चालू आहे. पहिल्या गावठी गाई म्हशीचं होतं. नंतर मग थोडंसं आधुनिक पद्धतीचं करावं असं वाटल्यामुळे आम्ही 2 मुरा जातीच्या म्हशी आणि 1 पंढरपुरी म्हैस आणि 1 जर्सी गाय आणली. गोकुळवाल्यांचं दुधाचं म्हणजे पैसे देण्याच्या बाबतीत किंवा काही ज्या सुविधा ह्या चांगल्याच होत्या, त्याबद्दल काही प्रश्न नाही. माझा पुतण्या मिथीला हा म्हणाला, काका इतके दिवस आपण सांभाळलं, ते आता आणखी थोडे दिवस काहीतरी बघू, काहीतरी त्याच्यातून निर्णय निघेल. मग इथे आमच्याकडे जोवाटीला मोरकर म्हणून त्यांनी डेअरी चालू केली. त्यांनी डेअरी आणखी मला थोडं जवळ झालं आणि त्याच्यानंतर परत आम्ही स्वतः दूध संस्था आम्ही स्वतः तयार केली. त्याच्यामुळे आणखी सोपं झालं मला. आणि आम्ही आत्ताही सुद्धा आम्ही डेअरीला दूध घालतो, लोकलला दूध हे कमी देतो, कारण कुठच्याही गोष्टीत गोकुळचं पैशाच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत कुठलंही टेन्शन नाही. खाद्याची व्यवस्था मिळते, फर्टिमेंट मिळतं, कॅल्शियम मिळतं, सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत आहेत. आणि सगळ्यात मी लोकांनाही सांगेन की खरोखर गोकुळलाच तुम्ही जास्त प्राधान्य द्या आणि गोकुळलाच दूध घाला. असं नाही की मी गोकुळचं बाजू घेत नाही किंवा नाही, कारण मला गोकुळच्या बाबतीत चांगला अनुभव आहे काय, आणि गोकुळची व्यवस्था पैशाच्या बाबतीत सगळ्या बाबतीत चांगली आहे.